नांदेड जिल्ह्यातील कृषी विभाग लिपिकांचा कामबंद आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद. दिनांक 10 जून रोजी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटना पुणे जिल्हा शाखा नांदेड यांनी लिपिक संवर्गाच्या विविध मागण्यासाठी दिनांक 5 जूनपासून बेमुदत कामबंद आंदोलनाची हाक दिलेली आहे. सदर आंदोलनाचा आजचा 5वा दिवस असून या आंदोलनात राज्यासह जिल्ह्यातील संपूर्ण लिपिक संवर्गीय कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत. कृषी विभागाला प्रस्तावित सुधारित आकृतिबंधामध्ये लिपिक संवर्गीय अधिकारी कर्मचारी यांचे पदे कमी न करता शासनाच्या आर्थिक बाबतीचा विचार करून संघटनेने सादर केलेल्या आकृतिबंध अंतिम करण्यात यावा. पदनामामध्ये बदल करून सुधारित पदनाम बदलणे. राज्यातील वरिष्ठ लिपिक पदे हे पद उन्नतीद्वारे भरणे व अन्य मागण्याबाबत कृषी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे संपूर्ण अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे आंदोलन हे नांदेडमध्ये नसून अखंड महाराष्ट्र व कृषी विभागाच्या लिपिक संघटनेचे हे आंदोलन आहे आणि हे आंदोलनात तीव्र आंदोलन तसं मुळात आंदोलन 27 तारखेपासून चालू आहे, पण याचं तीव्र आंदोलन 5 तारखेपासून हे राज्यभर करण्यात येतं आहे. त्यात काम बंद आंदोलन आणि लेखणी बंद आंदोलन असे वेगवेगळे स्वरूप होते. 2 दिवस काळ्या फेती लावल्या, सामूहिक रजेवर गेले. आता हे आंदोलनाचं स्वरूप वाढलेलं आहे आणि आता हे आंदोलनात धरणे आंदोलनात गेलेलं आहे. याच्यानंतर पुढं आंदोलनाची दिशा वरिष्ठाच्या सांगण्यावरून या दिशा बदलत राहील आणि त्या हिशोबानं आंदोलन करण्यात येईल. पण हे आंदोलन नांदेड जिल्ह्यातच नसून अखंड महाराष्ट्रभर या लिपिक संघटनेचे हे आहे आणि लिपिक संवर्गावर इतक्या वर्षापासून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात वेळोवेळी मागण्या होत आहेत, पण त्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे हे आंदोलनाचं शस्त्र संघटनेला पुकारावं लागलं आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातून 100% प्रतिसाद लिपिक संवर्गाकडून या आंदोलनास आहे. कारण या आंदोलनात लिपिकाचे प्रश्न गांभीर्याने शासन घेत नाही, त्याच्यामुळे हे आंदोलन इथं करण्यात आलेलं आहे. असंच आंदोलन वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि आयुक्त स्तरावर आणि शासनाच्या स्तरावर सुद्धा महाराष्ट्रभर करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड कार्यालयासमोर हे सर्व लिपिक बांधव, नांदेड जिल्ह्यातील कृषी विभागाचे लिपिक बांधव आणि जास्त करून महिलांची संख्यासुद्धा त्यात याच्यातून उत्कृष्ट आहे आणि आमचे लिपिक बांधवसुद्धा आहेत. तर त्याच्यात आमचं मागणं आहे की शासनानं आम्हाला गांभीर्याने घ्यावं आणि आमच्या मागण्या मान्य करावे. याबाबत आमचे वरिष्ठ लढत आहेत, पण आम्ही बी आमच्या परीनं प्रयत्न करतो. वरिष्ठ सांगतील. आमची महाराष्ट्र राज्यभर ही संघटना आहे. कारण धरणे आंदोलन करण्यामागचा उद्देश आमचा हाच आहे की जे आमच्या लिपिक संवर्गावर जो अन्याय होत आहे, म्हणजे हा अन्याय आताचा नाही, बऱ्याच दिवसापासून होत आहे. जसं तुम्ही महसूलला तुम्ही प्राधान्य देता, ते लोक कामं करतात, आम्ही करत नाही का? शासनाला त्यांची दखल घ्यावीशी वाटते, आमची का घ्यावीशी वाटत नाही? आम्ही एवढं आतुरतेने काम करतो, लोकांच्या सेवेसाठी काम करतो आणि अधिकारी वर्गाचा किंवा वरिष्ठ लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो एक नकारात्मक होत चाललेला. त्याच्यासाठी आम्हाला आमच्या हक्कासाठी हे आम्हाला अस्तित्व टिकवण्यासाठी आज शासन म्हणते आम्ही नवीन आकृतिबंध तयार करू. त्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं की काही पदे आहेत ते आम्ही कमी करणार, त्या जागी आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसचे लोक घेणार. म्हणजे असं करून तुम्ही प्रायव्हेटायझेशनकडे चाललात आणि आम्ही जे लोक आहोत जे आम्ही काम करतो आमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करताय, आम्हाला तुम्ही जास्त राबवून घेण्याचा प्रयत्न करता. ह्या गोष्टी बरोबर आहेत काय? आम्ही शासनाला विचारतो. नाव हो सांग. मी शशिकांत साखरे, लिपिक व्यवसाय संघटनेच्या विभागीय सचिव नात्याने बोलतो. आमच्या संघटनेचे राज्यस्तरीय संप आणि कामबंद आंदोलन चालू आहे. त्यामध्ये लिपिक वर्गीयांच्या मागण्या ज्या आहेत त्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. जसं की सुधारित आकृतिबंध तयार केला जावा. 19 वर्षापासून जवळपास 18 ते 19 वर्ष झाले कृषी विभागाचा आकृतिबंध तयार केला जात नाही. त्यामध्ये आकृतिबंधामध्ये जे आणि 2022 साली जे एक शासन निर्णय आला होता की पदोन्नतीचे स्तर कमी करावे, तर त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही. तरी ह्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी राज्यस्तरावर आंदोलन चालू आहे.
आणि त्याला नांदेड जिल्ह्यातून 100% पाठिंबा आहे.